हा बघा मऊ लुसलुशीत आंब्याचा टेस्टी शिरा तयार झालेला आहे। चवीला एक नंबर लागतो। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघता क्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। हा शिरा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे। या रेसिपीमध्ये शिरा बनवायला परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे। रवा कोणता घ्यावा, दूध पाणीचे प्रमाण किती घ्यावे हे संपूर्ण प्रमाणबद्ध सांगितलेले आहे। हा शिरा तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी 100% खात्रीने सांगते तुमचा शिरा परफेक्टच बनणार। सध्या बाजारामध्ये खूप छान आंबे मिळत आहे। आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे। आंब्याच्या बऱ्याच रेसिपी मी आधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर हा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, 1 वाटी मी आंब्याचा रस घेतलेला आहे। इथे यामध्ये ना मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, बिना पाण्याचंच घेतलेलं आहे। आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे, पण हा रवा जाड घेतलेला आहे बघा, बारीक नाही घेतलेला आहे, कारण जाड रव्याचा रवा ना चांगला फुलतो असा आणि शिरा छान बनतो। बारीक रव्याचा ना घट्ट बनतो आणि पिठूळसा लागतो चवीला। 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी इथं तूप घेतलेला आहे, साजूक तूप घेतलेला आहे, मी कालच बनवलेला आहे बघा हे साजूक तूप हे। आणि हा शिरा तुम्ही साजूक तुपातच बनवा, फार सुंदर लागतो चवीला। हे क्यूब्स केलेले आहे जरा आंब्याचे, मी हे बदामाचे काप केलेले आहे। इथं दूध घेतलेलं आहे मी, जी रव्याची वाटी आहे ना आपली ही, त्याच वाटीने मी हे 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी हे आता आपण मी गरम करून घेणार आहे। आणि गार्निशिंगसाठी पिस्ता घेतलेला आहे। कढईमध्ये ना मी आता रवा असाच कोरडा भाजून घेणार आहे। आधी मंद गॅसवर ना तूप न घालताच मी हा रवा भाजून घेणार आहे 3 ते 4 मिनिट। असा भाजून घेतला ना आपण तर रवा छान फुलतो आणि शिरा पण छान बनतो त्याचा। इकडच्या गॅसवर ना मी दूध आणि पाणी ना गरम करायला ठेवलेलं आहे बघा। हे पहा आपला रवा मस्त खरपूस भाजून झालेला आहे। मी 4 मिनिटं मंद गॅसवरच भाजून घेतलेला आहे हा रवा। कढईमध्ये मी आता थोडं तूप घेते, हे थोडंसं तूप आपण वरनं टाकूया शिरा झाल्यावर। तूप चांगलं आपलं गरम झालेलं आहे। यात मी आता हे बदाम जराशे थोडे फ्राय करून घेते। बदाम आपले छान फ्राय झालेले आहे। यात मी आता रवा घालते आणि हा रवा पण आपण आता 1 मिनिटभर मी परत या तुपामध्ये भाजून घेते चांगलं। 1 मिनिट मी बघा तुपात छान आपला मस्त खरपूस रवा भाजून घेतलेला आहे हा। आता यामध्ये ना मी थोडं थोडं दूध घालते। दूध तुम्ही एकदम नका घालू, थोडं थोडं घाला, म्हणजे आपल्याला हा रवा ना चांगला फुलवून घ्यायचा आहे। दुधामुळे बघा आपला मस्त रवा छान फुलतोय बघा। थोडं थोडं असंच दूध घाला आणि हलवून हलवून रवा छान असा फुलवून घ्या तुम्ही। पण आता ना 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया याची। 1 मिनिट झाला आहे बघा आपला। आता हा रवा आपला छान मस्त फुलला आहे बघा, मस्त फुलला आहे बघा। 1 वाटीचाच होता तर केवढा मोठा झाला आहे बघा हा रवा। यात मी आता साखर घालून घेते। साखर आणि रवा पण आपण आता 1 मिनिट परत वाफ काढून घेऊया, म्हणजे साखर छान विरघळेल आणि रवा आपला मस्त फुलेल आहे। साखर पण बघा आपली छान विरघळली आहे। आपण आता याच्यामध्ये आंब्याच्या फोडी आहे ना त्या घालून। आंब्याच्या फोडी ना तुम्ही जरूर खावा। आंब्याचा शिरा खाताना अशा दाताखाली फोडी आलेल्या ना तर खूप छान लागतात। आणि आता हा मँगो पल्प घालूया। हा पूर्ण छान मस्त एकजीव करून घेऊया। आंबा बघा पूर्ण मी मिक्स केलेला आहे। आता आपण याची परत एकदा वाफ काढून घेऊया। पहा आपला मस्त शिरा तयार झालेला आहे। कलर तर काय सुरेख आलेला आहे बघा, याचा नॅचरल कलर आला। आपण काही सुद्धा आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही याच्यामध्ये।
आणि यामध्ये मी ना वेलची जायफळ पावडर नाही टाकलेली आहे. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण आंब्याचाच नॅचरल चव इतकी सुंदर आहे ना, तर मला वाटतं त्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाका. ते याच्यामध्ये ना फक्त 1 चमचा साजूक तूप घालते. मगाच आपल्याला राहिलेलं मगाचं ते 1 वाटीमध्ये बघा आपलं एवढं तूप उरलेलं आहे. पूर्ण वाटीभर पण तूप नाही लागलेलं आहे याच्यामध्ये. आता हे छान मिक्स करून घेते मी आता आणि नंतर सर्व करते. हा बघा मऊ लुसलुशीत आंब्याचा टेस्टी शिरा तयार झालेला आहे. चवीला 1 नंबर लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.